हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्त दिसायलाची मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे ह्यांना सुट्टी, तर आम्ही बाहेर चाललो आहे. तर प्लीज हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल मी कुठे चाललेले आहे. तर चला, बाहेर तयार झाले. चला, मला होतो लेट, तर चला. चला, तर आम्ही निघालो आहे आणि तुम्ही बघू शकता किती ऊन आहे. तर मी तोंडाला लावला आहे स्कार्फ आणि खूप छान वाटत आहे घाटातून जाताना. त्याच्यानंतर आम्हाला लागली होती तहान, तर आम्ही मस्त थंड थंड उसाचा रस पिला. हे त्यांचे फ्रेंड्स आहे, आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो बाहेर फिरायला. तर त्या काकी काहीतरी काम करत होत्या, तर तुम्हाला दाखवते त्या काय करत होत्या. तर खूप छान वाटत होतं त्यांच्याकडं बघताना, कारण त्यांचे कष्ट दिसून येत होते. कारण की ते हरभऱ्याचे झाड असतं, त्यातून ते हरभरे काढत होते सुकवलेल्या झाडातून. तर बघा किती मेहनत असते त्याच्यामध्ये. त्यानंतर आम्ही उसाचा रस पिला. तर तुम्ही बघू शकताय आजूबाजूचा परिसर एवढा सुंदर होता आणि आजूबाजूला पूर्ण शेती होती. तर आम्हाला खूप भारी वाटतं अशा ठिकाणी जायला, शेती वगैरे बघायला. तर आजूबाजूला भरपूर आवाज असल्या कारणाने मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे. तर बघा किती मस्त वाटतंय, निसर्गरम्य वाटत आहे. तर आम्ही बघा कशी दिसतो ते नक्की कमेंट करून सांग. त्यानंतर आम्ही आलो होतो तुकाई देवीच्या मंदिरामध्ये. तर खूप छान वाटत होतं इकडे. त्यानंतर आम्ही मंदिरात जाऊन छान असं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही बाहेर फिरत होतो आजूबाजूला. खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. तर आम्ही निघालो. त्यांना लागली होती भूक, आम्ही घरूनच जेवून निघालो होतो. त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये थांबलो. तर चिकन बिर्याणी घेतली होती, दम चिकन बिर्याणी आणि चिकन रस्सा वगैरे, सुकं वगैरे असं एक प्लेटमध्ये घेतलं होतं. त्यानंतर हे दोघं गप्पा मारत बसले होते आणि इथे मायराचा आणि आर्याचा चालली होती मस्ती. त्याच्यानंतर आम्ही जेवणाचा घेतला आस्वाद. तर सगळ्यांनी थोडं थोडं खाल्लं. त्याच्यानंतर आम्ही निघालो. तर घाटामध्ये खूप छान वाटत होतं आणि खूप हवा येत होती, तुम्हाला दिसतच असेल. तर खूप छान वाटत होतं आणि ऊन पण गेलं होतं. तर बघा किती मस्त रोड वाटतोय. तर असं फिरायला खूप छान वाटतं नाही का. भरपूर दिवसांनी आम्ही बाहेर गेलो होतो आणि त्यानंतर मायराला पण खूप छान वाटत होतं, ती पण मजा घेत होती. तर अशा निसर्गरम्य वातावरणात खूप छान वाटतं. तर तुम्ही पण जावा असे फिरायला आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसं वाटतंय. आणि घाटामध्ये ह्यांना मी सांगितली होती गाडी स्लो चालवायला, कारण की खूप स्पीडनी गाडी चालत होती ना, म्हणून. त्यानंतर बोगदा लागला होता आम्हाला कात्रच्या घाटामध्ये. तर त्या बोगद्याच्या एंट्रन्सला आपली बस बंद पडली होती ना, तर खूप प्रॉब्लेम झाला होता. आणि त्यानंतर आम्ही परत निघालो. तर आम्ही निघाल्यानंतर सूर्य मावळताना दिसत होता. तर बघा किती छान असा व्ह्यू दिसत आहे. तर मला खूप आवडलं हा व्ह्यू आणि त्याचा मस्तपैकी आनंद घेतला. तर किती मस्त दिसतोय बघा ना सूर्य. तर सूर्याचा असा गोलाकार खूप जवळून पाहिला होता. तो खूप छान वाटत होता. तो आगीचा गोळा असल्यासारखं दिसत होता. आणि त्याच्यानंतर आम्ही घाट संपतच आला होता. त्याच्यानंतर घाट संपत आल्यानंतर आमची गाडी पडली होती बंद. आणि त्याच्यानंतर कशी तरी तिला नेली आम्ही जवळच्या एक गॅरेजमध्ये. तर गॅरेजमध्ये टाईम भरपूर झाला. त्यानंतर आम्ही निघालो. तर इथं जत्रा भरली होती. तर तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक होती. तर आम्हाला घरी जायला 7 वाजले होते. तर इथे सगळे खेळणी, लहान मुलांच्या खेळणी आणि सगळ्या गोष्टी होत्या. खूप छान वाटत होत्या. तर मायरासाठी एक खेळणं पण. त्यानंतर आम्ही आमच्या एरियामध्ये आलो. तर माउंटेन लोकांचे उपवास वगैरे चालू आहे. तर खूप छान असं डेकोरेशन केलं होतं इकडे. त्यानंतर आम्ही तिथून येताना शेतातली भाजी वगैरे घेतली. मेथीची भाजी घेतली, मिरच्या घेतल्या, वांगी घेतले. मस्त वांगी तेवढी सुंदर होती ना, मला खूप आवडली. त्याच्यानंतर गवारीची शेंग घेतली. त्याच्यानंतर कारले वगैरे घेतले आणि छान अशी कोथिंबीर घेतली. तुम्ही बघू शकता किती लहान आहे ती कोथिंबीर. आणि घरी तर जेवण बनवणार नव्हते, मायरासाठी खिचडी वगैरे लावली होती. आम्ही आमच्यासाठी बाहेरून ऑर्डर केलं होतं. तर आईने सगळं
वगैरे करून एका पिशवीमध्ये भरलं होतं फक्त गवार. त्यानंतर ना आम्ही गवार आईने तोडून ठेवली. तर तुम्हाला दाखवते मायरा काय करते. तर आम्ही येताना आणलं होतं फरसन. तर मायरा खात होती तर फरसन तर खूप छान लागत होतं. मला बोलत होती मम्मा छान आहे फरसन नाही का खायला. तर त्याच्यानंतर ना तर आम्ही सगळेच खूप थकलो वगैरे होतो. तर आम्ही फ्रेश वगैरे झालो. उपवास सोडायचा वेळ झाला होता सगळ्यांचा नाही का. इथं सगळे मोमेडियन लोक राहतात. तर खूप गर्दी भेटली. आम्ही घरी आलो तर हे तिथंच म्हणजे कात्रजच्या पुढे त्या साईडला गाव लागतं ना. तर तिकडे ह्या भाज्या भेटल्या होत्या खूप छान ताज्या ताज्या. तर आम्ही ते माळवा आणले आणि फरसन पण आणले. मायरा खात होती ते आणि मायराला खिचडी लावली. आणि आम्ही आज बाहेरून जेवण आणणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम करा. चला तर बाय. उद्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.